जय शिवराय मित्रांनो पी एम किसानचे जे लाभार्थी होते तेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी योजनेसाठी पात्र असताना काही शेतकऱ्यांना नमोचा हप्ता आलेला नाही। तरी सर्व शेतकऱ्यांनी कसा चेक करायचा आहे तो हप्ता का आला नाही, काय प्रॉब्लेम झालेला आहे, तरी कोणी चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा। चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो गुगलवर आल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचं आहे नमो शेतकरी योजना। पहिली सबसिडी मित्रांनो आपल्याला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे, महा DPD नमो शेतकरी मानधन योजना याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिल्याला डिस्ट्रिक्ट मोडवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल। तुमच्याकडं आता हे ट्रॅक ऑन याच्यावर यायचं आहे आपल्याला। इथं ॲप्लिकेशन नंबर लागेल मित्रांनो। आता इथं ॲप्लिकेशन नंबर कसा काढायचा आहे आपण तो पाहू। पहिला परत मागे यायचं, इथं आल्याच्या नंतर मित्रांनो बेनिफिशरी स्टेटस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंबर 2चा ऑप्शन आहे। इथं आल्याच्या नंतर इथं दाखवलेलं आहे मित्रांनो आधार रजिस्टर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर, ह्या दोन्ही ऑप्शन आपण काढू शकतो। आपण आधारनं काढणार आहोत, आपण आधार सिलेक्ट करतोय। इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। आपला आधार नंबर जसा आहे कॅप्चा आहे तसा टाकून घेतला आहे मित्रांनो। गेट आधार OTP या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला। आपल्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP मित्रांनो तो या रकाने टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आधार नंबर टाकला आहे मित्रांनो, कॅप्चा टाकला आहे, आता OTP येईल या बटनावर सेंड करायचं आहे आपल्याला। OTP आपल्याला या रकाने टाकायचा आहे मित्रांनो। OTP आलेला आहे, गेट डाटा या बटनावर OTP टाकायचा आहे। लगे पुढंच ऑप्शन येईल आपल्याला, तिथं आपला नंबर दिसेल आपल्याला, रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही पाहू शकता। हा नंबर आहे मित्रांनो, हा कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जसा आहे तसा आपल्याला आता पुढे यायचं आहे, परत मागे यायचं आहे मित्रांनो। त्याला ट्रॅक ऑन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये कॉपी केलेला नंबर इथं टाकायचा आहे आपल्याला आणि सर्च या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। आपली माहिती समोर येईल, जेणेकरून लवकर तुम्हाला समजेल। मित्रांनो आपले हप्ता स्टेटस चेक करायचं, नमो शेतकरीचा येईल आहे की नाही आहे हे तुम्ही पाहू शकता। ह्या शेतकऱ्यांना हा हप्ता जमा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही होती माहिती मित्रांनो। 29 मार्च 2026ला हा हप्ता जमा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत येईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा। धन्यवाद।